नमस्कार. आज आपण ग्रीन पीस मसाल्याची रेसिपी बघणार आहोत. तर मी इथे 2 कांदे घेतले होते मीडियम साईजचे, एक मोठा टोमॅटो घेतला होता आणि थोड्याशा लसूण पाकळ्या आणि आलं घेतलं होतं. त्याचबरोबर तेल गरम झाल्यानंतर 2 वेलची, 1 लवंग आणि कांदा तेलामध्ये भाजून घेतला. त्यानंतर इथे मी 5-6 काजू घेतले, जेणेकरून आपली ग्रेव्ही थोडी थिक होईल. आता व्यवस्थित भाजून घेतल्यानंतर टोमॅटो ॲड केले. तर इथे कांदा आणि टोमॅटो पूर्णपणे शिजलेला होता आणि गार झाल्यानंतर मी मिक्सरला वाटून घेतलं आणि त्याची पेस्ट जी बनवली होती ती नंतर तेलामध्ये टाकली. त्यानंतर तेल सुटले की आपण ह्याच्यामध्ये इन्ग्रेडियंट्स ॲड करणार आहोत. तर यामध्ये थोडीशी हळद, थोडासा गरम मसाला, धने पावडर आणि थोडीशी चटणी ॲड केलेली. आता व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं. इथे मी कलरसाठी लाल मिरची पावडर घेतलेली आहे. आता हा मसाला व्यवस्थित भाजून घेतला. त्याला तेल सुटल्यानंतर यामध्ये मी गरम पाणी ॲड केलं. चवीनुसार मीठ टाकून थोडीशी कसुरी मेथी बारीक करून घेतलेली ती यामध्ये टाकली, जेणेकरून आपल्या मटारची चव एकदम उत्कृष्ट लागावी. आता 2 मिनिटांनंतर मी जे आपले मटार होते, हे फ्रोझन मटार घेतलेले आहेत मी, ते आपल्याला या ग्रेव्हीमध्ये मिक्स करून घ्यायचे आहेत. जर तुम्ही आधीच मटार बॉईल करून घेतले तर आपली ग्रेव्ही पटकन होते. इथे 10 ते 15 मिनिटांनंतर वाटाणा पण शिजलेला होता आणि ग्रेव्ही पण आपली रेडी होती. अत्यंत सोपी रेसिपी आहे, नक्की ट्राय करून पहा आणि कमेंटमध्ये सांगा तुम्हाला नेक्स्ट रेसिपी कोणती बघायला आवडेल.